नवरात्रोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असून साक्रीच्या बाजारात देवीच्या मूर्त्यांची विक्री सुरू. मूर्ती विक्रीवर दरवाढीचा परिणाम. नवरात्रोत्सवानिमित्त साक्री शहरात आकर्षक देवींच्या मूर्तीने बाजारपेठ सजली आहे. वेगवेगळ्या आकारांच्या आकर्षक देवी मूर्ती विक्रीस दाखल झाल्या आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला असल्याने मूर्ती विक्रीला वेग आला आहे. दुर्गा देवी, सप्तशृंगी देवी आणि इतर देवींच्या मूर्तींना सार्वजनिक मित्रमंडळांकडून विशेष मागणी आहे. वेगवेगळ्या युक्ती वापरून बनवलेल्या देवीच्या मूर्त्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. तर वाढती महागाई, कच्चा माल याचे वाढीव दर यांमुळे काही व्यावसायिकांनी मूर्त्या न बनवता थेट रेडीमेड मागवून त्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. उद्या सोमवारी नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. अवघा एक दिवस शिल्लक राहिल्याने सर्वत्र तयारीस वेग आला आहे. सार्वजनिक मंडळांकडून घटस्थापना आणि देवी मूर्तीच्या स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तर दुसरीकडे शहरामध्ये विविध आकर्षक देवी मूर्तींची लगबग सुरू झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात दुर्गा देवी व सप्तशृंगी देवी मूर्तीस अधिक मागणी आहे. मात्र पाहिजे तसा प्रतिसाद ग्राहकांकडून मिळत नसल्याचे मूर्ती विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. जाग्याचं रेट वेगळे, भाड्यानं घ्यायचं जास्त भाडं मिळतं, त्याच्यानंतर मीटर घ्यायचं, शेड बनवायचं, अफोर्डेबल नाही. त्यासाठी मी ते बंद करून मी बाहेरून माल आणून विक्री करतो. आणि आता मालाचे भाव तर खूप वाढलेले, POPचे भाव वाढले, पुन्हा कच्च्या कलरचे भाव वाढले. ते रेट वाढल्यामुळं विक्री पाहिजे तशी नाही आहे. विक्री पाहिजे तशी नाही आहे. रेट वाढलेले आहे. समोरच्या कस्टमरच्या लक्षात बसत नाही. मागं POPवर बंदी आणली होती, त्याच्यानंतर बंदी उठवली. मग आता पावसाचं वातावरण असताना माल सुकत नाही, त्यामुळं रेट यावर्षी जास्त रेट लावले गेले कारखान्यावर. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्त्यांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. कच्चा माल आणि कारागीर यांची मजुरी याचाही दरावर परिणाम झाला असून त्यानुसार मूर्तीच्या विक्रीवर देखील त्याचा परिणाम होत असल्याचे विक्रेते सांगतात.